काय रुचिरा, कसं वाटतंय? खूप छान, मस्त. तुम्ही अपेक्षा केलेली का असं असेल काम? डायरेक्ट काढतात फ्री हँड म्हणतात त्याला. नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, जर तुम्ही या चॅनलला आधीपासून फॉलो करताय तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली असेल, ती म्हणजे आपण विरार मधल्या नवरात्रोत्सवाचं फॉलोअप घेताना डेकोरेशनचं आपण फॉलोअप घेत होतो आणि अचानक आपण आगमन सोहळा दाखवला आणि त्यानंतर लगेच पहिला दिवस नवरात्रीचा आपण दाखवला, म्हणजे डेकोरेशन एकदम रेडी दाखवलं. पण आपण जो शेवटचा स्ट्रेच होता डेकोरेशन तयार करायचा तो दाखवला नाही, कारण की मंडळाचं पण असं म्हणणं होतं आणि आम्हालाही ते पटलं की जे शेवटचं जे काम आहे ते आपण सरप्राईज ठेवूया सगळ्यांसाठी आणि प्रत्यक्ष आपण त्यांना पहिल्या दिवशीच्या व्हिडिओत दाखवूया. पण झालं असं, आम्ही शूट तर भरपूर करून ठेवलंय, पण ते पहिल्या दिवशी जर आम्ही दाखवलं असतं तर भरपूर मोठा व्हिडिओ झाला असता आणि तुम्ही तो पाहिला असता की नाही आम्हाला नाही माहिती. म्हणून आजचा विशेष व्हिडिओ त्याच्यासाठी आहे की नवरात्रोत्सव सुरू व्हायच्या आधी ह्या डेकोरेशनचा जो शेवटचा जो स्ट्रेच होता, शेवटचं जे काम होतं, जे पूर्णपणे तुमच्यापासून आम्ही गुपित ठेवलेलं, ते आज आपण उलगडणार आहोत. की जे राजस्थानी आर्टिस्ट येऊन त्यांनी जी रंगरंगोटी केलेली आहे, आपण या आधी बघितलेल्या ब्लॉग्स मध्ये जेवढी आपण प्रोग्रेस बघितलेली त्या डेकोरेशनची, त्याच्यानंतर त्याला अजून किती खुलवलं गेलं त्या राजस्थानी कलाकारांकडनं, ते आपण आजच्या व्हिडिओत विशेष करून पाहणार आहोत. पण मंडळी, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ही व्हिडिओ तर बघाच, पण आमच्या चॅनलला एकदा एक्सप्लोर करा, बघा तुम्हाला कसं वाटतंय आमचा चॅनल. जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे अभिप्राय खाली कमेंटद्वारे कळवा आम्हाला तुमचे कमेंट्स वाचायला भरपूर आनंद होतो. आणि आता आपण जाऊया त्या व्हिडिओजकडे. काय रुचिरा, कसं वाटतंय? खूप छान, मस्त. तुम्ही अपेक्षा केलेली का असं असेल काम? डायरेक्ट काढतात फ्री हँड म्हणतात त्याला. हे सगळ्या वेली वगैरे जे आहेत ना, तिचं प्रपोशन कसं काय मिळतं त्यांना ते वर्षानुवर्षांची सवय आहेत, हे अशीच कामं करत असतात. तर म्हणजे आधीच्या बेस कोट वरती पर्ल कलर मारला तर तुम्हाला इथे थोडी शाईन दिसेल बघा. आणि ऑफकोर्स हे तर काय फ्री हँड आहे आणि जास्त विचार नाही करत, ते फटाफट स्ट्रोक्स मारतात आणि एवढं छान चित्र तयार होतं. वाव, म्हणजे अगदी जवळना पाहिलं तरी एवढं डिटेलमध्ये काम आहे ना, हे लांबून तर छान दिसतंच, प्रश्नच नाही. हे भाऊ बघा, ते पॅटर्न बनवतात फ्री हँड एकदम.
ऑफकोर्स ही देवी बसायची जागा आहे, तिथलं काम आता चालू आहे बघा. ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास. तर मंडळी अशा प्रकारे चित्र कंप्लीट होत आलेलं आहे. आता खूप छान आणि प्रिसिजनचं काम चाललेलं आहे. एवढं फटाफट ते स्ट्रोक्स मारतायत ना, बघण्यामध्ये एक सॅटिस्फॅक्शन आहे. सिरियसली त्यांचं काम बघत राहू शकतो आपण तासन तास. ऑफकोर्स आपल्याला तितका वेळ नाही आहे. अजून भरपूर काम बाकी आहे, भरपूर डिटेलिंग बाकी आहे. तर ते स्टेप बाय स्टेप जात आहेत. जे जे शक्य आहे ते आधी करत आहेत. आता उद्या आगमन असणार आहे. आय होप तुम्ही तो व्लॉग आधीच पाहिला असेल आणि हे आता नंतर बघताय. तर आगमनानंतरही थोडं काम चालू राहणार आहे आणि नंतर मग आपण एकत्र हे बघणार आहोत. हां, हे सिलिंग पण बघा, सिलिंगचं पण काम झालेलं आहे. म्हणजे स्ट्रक्चर बनून झालेलं आहे. कागद वगैरे लावून त्याला पिंक कलर वरती अख्खा सिलिंगला मारलेला आहे. खूप क्यूट कलर आहे तो. ॲक्च्युली कॅमेरामध्ये जस्टिस करत नाही आहे. ॲक्च्युली आम्ही जेव्हा बघतो आहे तेव्हा तो एकदम सटल बेबी पिंक आहे आणि खूप क्यूट वाटतं. असं हा त्यांनी फसाड बनवलेला आहे सिलिंगचा. तर ह्याच्यावरती पण काम असणार ऑफकोर्स. आणि हे एंट्री एक्झिटचे गेट्स हे पण जे जे तुम्हाला ब्लँक दिसत आहे तिथे तिथे पेंटिंग्स येणार आहे ही आणि सगळं भरून काढतील ते. पण बघा ना किती छान वाटतं. असं वाटतं वॉलपेपर लावला आहे रेडीमेड प्रिंटेड. वाव. तर म्हणजे अशा प्रकारे हे डेकोरेशन पूर्ण झालं. आता तुम्हाला पूर्ण झालेल्या डेकोरेशनचे काही दृश्य दाखवतोय, कारण आम्हाला असं वाटतं यापेक्षा चांगले दृश्य तुम्हाला पहिल्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये मिळतील. तर प्लीज आमच्या चॅनलला एक्सप्लोर करा. त्याच्यात तुम्हाला नवरात्रोत्सवाचा पहिल्या दिवसाचा ब्लॉग दिसेल. त्या देवीच्या दर्शनासकट तुम्हाला डेकोरेशन सुद्धा बघायला मिळेल. तर आता आपण बघूया हे पूर्ण झालेलं चित्र.